बुद्ध, संपूर्ण अभावग्रस्तांच्या हाती सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा आसूड देणारे महात्मा ज्योतिबा फुले संविधान क्रांती आणि धम्म क्रांती या दोन महान ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना आपल्याला देऊन भारताच्या प्रबुद्धीकरणाचे ध्येय गाठणारे, स्वप्न पाहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान प्रतिभांना मी प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. आंबेडकरवादी साहित्य संसद गोंदिया द्वारा आयोजित कवी, लेखक युवराज गंगाराम यांच्या 3 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रमेश शंभरकर सर, द टॉर्चर बेअरर या पुस्तकावर ज्यांनी भाष्य केलं ते प्राध्यापक रवींद्र सुखदेवे सर, दृष्टिक्षेपातील तत्वचिंतन या ग्रंथावर ज्यांनी आताच अत्यंत कमी वेळेमध्ये चांगलं अभ्यासपूर्ण भाष्य केलं ते आमचे मित्र प्रमोद नारायणे सर, सूत्रसंचालन करणारे पुढेही आपला रोल आहे थोडासा विवेचनात आमचे खोब्रागडे सर, या पुस्तक प्रकाशन समारंभाला अत्यंत महत्त्वाची जाणकार माणसं उपस्थित झालेली आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण नरेंद्र शेलारांपासून लोकनाथ यशवंतांपासून डॉक्टर सर्जनादित्य मनोहर आहेत, कुलदीप शिंदे आहेत, आमचे ज्योतिष ढाले सर आहेत, नामा बंजारा बसले आहेत, अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव, ही सगळी माणसं, महेंद्र सर वगैरे माझ्या प्रेमापोटी आलेली ही सगळी महत्त्वाची माणसं आहेत. आमचे खेमराज भोयर सर आहेत, हृदय चक्रधर सर आहेत, आयोजकामध्ये आपले प्रवीण कांबळे सर आहेत, शालिक जिल्हेकर सर आहेत, ही सगळी मार्गदर्शक मंडळी आहेत. राहुल भगत असतील, प्राध्यापक सांची भगत, प्राध्यापक डॉक्टर शिल्पा रामटेके, आमचे मित्र संजय गुरघाटे, दिनेश कोटांगळे सर, सुरेश डांगे सर आणि उपस्थित सर्व साहित्यप्रेमी आणि संविधान प्रेमी भगिनींनो आणि बंधूंनो, युवराज गंगाराम सर यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि यातल्या 2 पुस्तकांवर भाष्य झालं. खरं म्हणजे युवराज गंगाराम सर कोणत्या कुळाचे कवी आहेत हे पाहण्यासाठी त्यांचं पुस्तकं वाचण्याची गरज नाही. या कवीच्या पुस्तकांचे कव्हर पेज कवीचा परिचय देतात. नेल्सन मंडेला द अनटोल्ड पोएजी, निळ्या रंगाचं नेल्सन मंडेला आहे. एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पिंपळाची पानं आहेत, एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अशोक चक्र आहे. याच्यावरून या कवीचं कुळ कळते आपल्याला, हा कुठल्या वैचारिक कुळाचा कवी आहे. बोलून दे ना, महत्वाचा फोन आहे तुझा नाही का?
नेल्सन मंडेला द अनटोल्ड पोएजी. मला स्वतःला असा प्रश्न पडला सर हे संपादन वाचत असताना, कारण या पुस्तकामध्ये, या संपादित पुस्तकामध्ये 50 कवींच्या कविता आहेत. आणि ज्या काळामध्ये समुचित सुरू होतं यशवंत मनोहरांचं, कुलदीप शेंडे सर काही दिवस समुचितचं काम केलं तुम्ही, आपल्या ढाले सरांनी. ही जोडी आम्ही त्या काळात पाहायचो. आज ही जोडी 30 वर्षानंतर मला सोबत बसलेली दिसली आहे. टिकून आहे. पन्नास कविता म्हणजे त्या काळामध्ये यशवंत मनोहरांच्या डोक्यात आलं की नेल्सन मंडेलांवर एक विशेषांक काढला पाहिजे समुचितचा. त्यावेळेस मंडेलाही जिवंत होते आणि हे 50 कवी जिवंत होते. 50च्या 50. आता काही गेले, पण त्या समुचित मध्ये ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यातले अनेक कवी आता या सभागृहात बसलेले आहेत. त्यात सुरेश खोब्रागडे सर सुद्धा आहेत, ज्योती ढाले सर आहेत, हृदय चक्रधर सर आहेत, संजय गोरघाटे आहेत. तुमची नाही ना? हा, जीवने सरांची आहे. मंडेलांवर कविता, सगळ्या कविता नेल्सन मंडेलांवर आहे. आता ही घटना 30 वर्षापूर्वीची आहे आणि आज 30 वर्षानंतर आमच्या युवराज गंगाराम सरांच्या डोक्यात असा विचार येतो की या कवितांचं संपादन केलं पाहिजे, नाहीतर ते एक एक अंक समुचितचे कुठे हरवतील, गडप होतील याचा नेम नाही. पण हा विचार आजच का डोक्यात यावा? नारायण सरांनी जाता जाता या विषयाला थोडासा हात घातला. या सगळ्या क्रांतीच्या, परिवर्तनाच्या ठिणग्यांची बेरीज होण्याची आज गरज आहे. आणि ही गरज आमच्या युवराज गंगाराम सरांच्या लक्षात आहे. कोण आहेत नेल्सन मंडेला? आपल्या भंडाऱ्याचा आहे का? आपल्या देशाचा नाही, आपल्या प्रांताचा नाही, आपल्या भाषेचा नाही. कोण आहेत मंडेला? आपल्या दुःखाचा आहे. नेल्सन मंडेला आपल्या यातनेशी जुळलेला माणूस आहे. शोषण व्यवस्था काय करते? या देशातल्या गरिबांना गरिबीच्या कारणावरून, त्यांच्या जातीच्या कारणावरून, त्यांच्या धर्माच्या कारणावरून तुम्हाला छळण्याची एकही संधी शोषण व्यवस्था गमवत नाही. आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, तिकडे रंगाचा भेद आहे. कोण आहेत नेल्सन मंडेला? दक्षिण आफ्रिकेचे बाबासाहेब आहेत नेल्सन मंडेला. आणि नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या काळ्यांच्या मुक्तीसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून मिळाली आहे. पहा, तुम्ही वेगळ्या व्यवस्थेचे बळी आहात, आम्ही वेगळ्या व्यवस्थेचे बळी आहोत, पण ह्या सगळ्या शोषकांची आणि शोषितांची जात एकच असते. युवराज गंगाराम सर काय म्हणाले प्रस्तावनेमध्ये? सर, प्रस्तावना सुद्धा इतकी भारी आहे. माझी अशी इच्छा आहे की हा कविता संग्रह प्रत्येकाने घेतला पाहिजे. नेल्सन मंडेला सर, ज्या क्षणी तुमच्या डोक्यामध्ये हा कविता संग्रह काढण्याचा विचार आला ना, तो निश्चितच क्रांतिकारक क्षण होता. तुम्हाला युनिव्हर्सल करणारा क्षण होता तो.
जे अन्याय घडो कुठेही पेटून उठू आम्ही. कोण होता नेल्सन मंडेला? काय सांगतात प्रस्तावनेमध्ये युवराज गंगाराम सर? हे वैश्विक पातळीवरचं दुःख कुठेही असो जगात. आणि दुसरा संदर्भ देतात ब्लॅक पॅन्थर ते दलित पॅन्थर. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या काळामध्ये यशवंत मनोहरांना असं वाटलं की नेल्सन मंडेलांवर आपण एक विशेषांक काढला पाहिजे. ज्या काळामध्ये वाटलं त्या काळाचे संदर्भ वेगळे होते आणि आजच्या काळात युवराज गंगाराम सरांना वाटलं आजच्या काळाचे संदर्भ आणखी जहरी झालेले आहेत. आणि मला वाटते तुम्हीच बोलले ना की नाही, युवराज गंगाराम सर बोलले प्रस्तावनेमध्ये की आता आपल्यावर खऱ्या अर्थानं जास्त जबाबदारी आहे कमीवर. त्या सभागृहात माणसं कमी नाही आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचं नेतृत्व करणारी माणसं आहेत. ही फार मोठी माणसं आहेत. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. यशवंत मनोहर तिथं बोलले होते सर नारायण सर मुंबईला, सगळ्या प्रकाशाची बेरीज केली पाहिजे, एकीकरण केलं पाहिजे. तिथं बोलले होते. हे संदर्भ लक्षात घ्या. का वाटते सरांना? युवराज गंगाराम सरांना नेल्सन मंडेलावरच्या कविता आता आल्या पाहिजे या काळामध्ये. जिथे जिथे क्रांत्यांचे आविष्कार आहेत, बाबासाहेबांची छोटी मोठी रूपं आहेत ना जगभर, या सगळ्या ठिणग्यांचा महासूरी आपण केला पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. ही सांस्कृतिक पार्श्वभूमी, ही वर्तमान पार्श्वभूमी सध्याची, हे जे मनोवादी लोक सत्तेत जाऊन बसलेले आहेत त्यांनी जो उच्छाद मांडला आहे, हे 30 वर्षानंतर सरांच्या डोक्यात जे येते ना त्याचं हे कारण आहे. लक्षात घ्या बांधवांनो. 50ही कविता या कविता संग्रहात कोणाला अर्पण केलं सर? संपूर्ण नेल्सन मंडेला आहे. अर्पण पत्रिका जरी पाहिली ना आपण तरी असं त्या अर्पण पत्रिकेत सरांनी लिहिलं आहे नेल्सन मंडेलांच्या क्रांतिकार्यास. आणि मी खरं सांगतो इतकी अभ्यासपूर्ण प्रस्तावना. मी बोललो होतो सरांना, सर मला फार माहिती नाही. ते काय बोलले मला, अरे प्रस्तावना वाचून टाका म्हणे हळूच. मला इतकी बस खूपदा मी प्रस्तावना वाचली. प्रस्तावना कशी असावी याचाही नमुना आहे आणि पुस्तक कसं असावं त्याचं एक आदर्श रूप सरांनी या पुस्तकातून मांडलं आहे. दुसरं लक्षात घ्या बांधवांनो की नेल्सन मंडेला आणि आपलं नातं. भारतानं नेल्सन मंडेलाला भारतरत्न दिलं म्हणून नेल्सन मंडेला आपला नातेवाईक लागत नाही. अलीकडे आपण पाहतो भारतरत्न कोणाला मिळतात ते, हे आमच्यासाठी कौतुकाचे मुद्दे राहिलेले नाही आहे. नेल्सन मंडेला बाबासाहेबांना जगातले सर्वोच्च पुत्र म्हणाले होते आणि नेल्सन मंडेला त्या देशातला अंधकार दूर करण्यासाठी या देशातून उजेड नेत होते. आपलं आणि मंडेलांचं हे नातं आहे. तुम्ही सगळे कोणाचे बळी आहात? तिकडले निग्रो असतील, या देशातले स्त्रिया असतील, दलित असतील, भटके विमुक्त असतील, हे सगळे आर्य वंशाचे बळी आहेत. तुमचा शोषक एकच आहे आणि शोषणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण शोषण करणारी डोकी एकच आहेत. आपल्या जशा संघटना असतात ना उजेडाच्या, तशा अंधाराच्याही संघटना असतात. शोषकांच्याही संघटना असतात. आणि अशा सगळ्या काळामध्ये
कोणीतरी एखादा वेडा मनुष्य त्या काळातली यशवंत मनोहरांची धडपड लक्षात घेतो आणि त्या धडपडीला पुस्तकाचं रूप देतो, ही मोठी गोष्ट आहे. वर्णभेद आणि वर्गभेद किंवा जगातले कुठल्याही प्रकारचे जे भेदाभेद असतात, हे भेदाभेद जर आपल्याला दूर करायचे असतील, मंडेलाला कळलं आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही. ही लहानशी गोष्ट नाही आहे. वर्ण, वर्ग, लिंगभेद हा भेदाभेद मुक्त समाज, हे सगळे भेद दूर करून या देशाला, या जगाला जर खऱ्या अर्थानं, म्हणजे आपण जर पाहिलं ना सर जीवने सर, की पंचशीलच दिसते पहा नेल्सन मंडेलाच्या. तर ही माणसानं कुठं ना कुठं कनेक्ट आहेत पहा. ही माणसं एकटी नाही आहेत. मी जे आता बोललो ना, अंधाराच्या संघटना आणि उजेडाच्या संघटना, हे सगळे उजेड सुद्धा परस्परांशी निगडित आहेत. कुठंतरी आपल्याला त्याचे अन्वयार्थ समजावून घ्यायचे आहेत आणि हे जर आपण घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे हे मी सांगण्याची गरज नाही. आणि त्या दृष्टीनं हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. मला असं वाटतं की सर डायरीपासून तुमची सुरुवात झाली, म्हणजे युवराज गंगाराम सर यांचा खरा पिंड कविताच होता. आणि पुढे या माणसाला वेगवेगळ्या साहित्य शाखा फुटत गेल्या पहा. म्हणजे अनुवादक, संपादक, वैचारिक निबंधकार, ललिताचंही मला वाटतं सर तुम्ही ललित लेखनही केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर हे दोन ध्रुव जोडणार हे संपादन, कवीच्या प्रतिभेला वैश्विक करणारं हे संपादन सरांनी केलं. आणि हे संपादन करून आपल्याला एक नवा आशावाद या काळापुढे सरांनी उभा केला आहे. आणि म्हणून या पुस्तकातल्या सगळ्या कवितेवर मी बोलणार नाही, पण एक दोन तीन कविता मी फक्त सांगतो. कविताही सांगत नाही. यशवंत मनोहरांपासून हे आलं आणि म्हणून यशवंत मनोहरांची कविता सांगितली पाहिजे, नेल्सन मंडेलावरची. त्यातले काही थोडंसं, कारण हे पुस्तकच तिथून उगवलं आहे आणि आपल्याला कळलं पाहिजे आपलं नातं काय आहे. जातीने आम्हाला काळे केले तुझ्यापेक्षाही, यशवंत मनोहरांची कविता आहे. मंडेला, जातीने आम्हाला काळे केले तुझ्यापेक्षाही, धर्माने कैदी केले तुझ्यापेक्षाही, आंबेडकरांच्या फोडलेल्या पुतळ्याशी तू काय बोलशील, परतताना इथून काय नेशील. लक्षात घ्या, आपण कुठल्या व्यवस्थेचे बळी आहोत. इथल्या परंपरा दोन दुःखांना भेटवत नाहीत. मी इथूनच ऐकेन तुझी गाज. इथल्या परंपरा दोन दुःखांना भेटवत नाहीत. मी इथूनच ऐकेन तुझी गाज. इथला अंधार आमच्याच पद्धतीनं पेटेल. तू फक्त त्याची खोली मोज आमच्या परिचया खातर. आंबेडकरांच्या पोरांच्या कविता ऐकल्याशिवाय जाऊ नको मंडेला. आंबेडकरांच्या पोरांच्या कविता ऐकल्याशिवाय जाऊ नको, नाहीतर तुझे जाणेच तुझ्या विरोधात जाईल. आपलं आणि मंडेलांचं हे नातं आहे बांधवांनो. आणि बबन चहांदे असं लिहितात, बरे झाले नेल्सन तू काळ्यांच्याच देशात काळ होऊन जन्म आलास. बरे झाले नेल्सन तू काळ्यांच्याच देशात काळ होऊन जन्म आलास. इकडे कधी चुकून तू करू नकोस येण्याची चूक. इकडे आणखी काळ आहे. इकडे कधी चुकून तू करू नकोस येण्याची चूक. यायचेच असेल नेल्सन इथे ये, कोणत्या तरी जातीचे प्रमाणपत्र भरून घे. ज्या व्यवस्थेनं तुमचा तिकडे छळवाद मांडला त्याच्याही पेक्षा जहरी व्यवस्थेनं आमचा छळवाद मांडलाय. आणि याच्यावर बांधवांनो, अर्धा तास होत आलाय, याच्यावर बांधवांनो आपल्या मनाचं पुनर्रचना
पुनर्वसन हे उत्तर आहे, याच्यावर बुद्ध हे उत्तर आहे. आपल्या सूर्यकुळाचे कवी आहेत नेल्सन मंडेला, आणि या सूर्यकुळानं आपल्याला प्रबुद्ध व्हायला सांगितलं होतं. आपल्या मनाचं प्रबुद्धीकरण, आपल्या मनाची पुनर्रचना, आपलं विज्ञाननिष्ठ होणं हे याच्यावरचं उत्तर आहे. आणि हे उत्तर या सगळ्या युगनायकांच्या एकीकरणातून आपल्याला मिळणार आहेत. या एकीकरणासाठी मी सदिच्छा देतो. आणि कवीला, विशेषतः संपादकानं एक मोठं संपादन कसं असावं, कुठल्या पद्धतीचं असावं. संपादनाची अनेक पुस्तकं आहेत, पण सर या पुस्तकानं मराठी साहित्याला एका वेगळ्या संपादित पुस्तकाचा नमुना पेश केला आहे मराठी साहित्यापुढं. मी या संपादकाला, लेखकाला धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.